नमस्कार मित्रांनो. बहुजन समाज पार्टी मान्य कांशीराम साहेबांनी अत्यंत मेहनतीने उभा केलेली पार्टी, जिला मायावतीच्या नेतृत्वात अत्यंत वाईट दिवस सध्या स्थितीत आलेले आहे. मायावती उत्तर प्रदेशची मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यांनी बहुजन समाजाला अत्यंत कठीण प्रसंगातून चांगल्या याच्यात आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यात थोड्याफार का होईना त्या यशस्वी झालेल्या आहेत. परंतु सध्या स्थितीत बहुजन समाज पार्टीला अत्यंत खडतर प्रवासातून चालावं लागत आहे. राजकारणामध्ये अत्यंत खालच्या स्तरावर बहुजन समाज पार्टी येऊन ठेपलेली आहे. अनेक संघर्ष करावा लागत आहे. संघर्षशील वातावरणात बहुजन समाज पार्टीला चांगले दिवस येण्यासाठी त्यांनी हरियाणामध्ये एक प्रयोग केलाय. हरियाणामध्ये इंडियन नॅशनल लोकदल नावाची एक पार्टी आहे, स्टेट पार्टी, जी भारताचे उपपंतप्रधान होते, माजी उपपंतप्रधान देवीलाल यांची ती पार्टी होती. सध्या ओमप्रकाश चौटाला हे त्याचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. ओमप्रकाश चौटाला हे 1999 मध्ये मुख्यमंत्री राहिलेले हरियाणाचे. त्यांच्या पार्टीला त्यावेळेस चांगले दिवस होते. इंडियन नॅशनल लोकदल नावाची ही पार्टी आणि बहुजन समाज पार्टी असं यांनी अलायन्स केलंय. मागील 3 दिवसापूर्वी हे अलायन्स डिक्लेअर झालंय. बहुजन समाज पार्टीचे नवनेतृत्व आनंद आणि आकाश आनंद आणि इंडियन नॅशनल लोकदल ह्या पार्टीचे महासचिव जे ओमप्रकाश चौटालाचे पुत्र देखील आहेत, अभयसिंग चौटाला, यांनी एक एकत्रितरित्या प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि या प्रेस कॉन्फरन्समध्ये जाहीर केलं की इंडियन नॅशनल लोकदल आणि बहुजन समाज पार्टी येणारी विधानसभा निवडणूक हे एकत्रितरित्या संयुक्तरित्या लढणार आहेत. मित्रांनो, विधानसभेचे 90 सीट आहेत हरियाणामध्ये, ज्यामध्ये इंडियन नॅशनल लोकदलचं फक्त 1 सीट निवडून आलं होतं 2019ला आणि आता 2024 मध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये विधानसभाच्या निवडणुका आहेत. महाराष्ट्राचे ज्यावेळेस ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये विधानसभेची निवडणूक लागणार आहेत, त्याचबरोबर हरियाणात देखील विधानसभेच्या निवडणूक लागणार आहेत. 4.5% 2019 मध्ये वोट पर्सेंट बहुजन समाज पार्टीला मिळालं होतं, परंतु इंडियन नॅशनल लोकदलला जवळपास 2.5%च्या आसपास वोटिंग पर्सेंटेज मिळाली होती. बहुजन समाज पार्टीचा एकही आमदार निवडून आला नव्हता, परंतु इंडियन नॅशनल लोकदलाचा एक आमदार 2019 मध्ये निवडून आला होता, ते म्हणजे अभयसिंग चौटाला, जे सध्या महासचिव आहेत आणि राष्ट्रीय अध्यक्ष ओमप्रकाश चौटालाचे पुत्र देखील आहेत. बहुजन समाज पार्टी आणि इंडियन नॅशनल लोकदल यांनी यांचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा देखील जाहीर केला आहे, ते म्हणजे अभयसिंग चौटाला, जे महासचिव आहेत. मित्रांनो, हे एकत्रितरित्या आता विधानसभेची निवडणूक लढणार आहेत. यांच्या समोर काँग्रेस म्हणजेच इंडिया आघाडी आणि बीजेपी म्हणजेच एनडीए आघाडी हे 2 बलाढ्य अशा युत्या आहेत. बीजेपी सध्या तिथं सत्तेत आहे आणि एक मोठा विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस आहे. काँग्रेससोबत छोटे मोठे पक्ष आहेत. परंतु या दोघांनाही पर्याय म्हणून तिसरी आघाडी हरियाणामध्ये उभी राहिली आहे. इंडियन नॅशनल लोकदल एक प्रादेशिक आणि एक मोठा बलाढ्य पक्ष तिथे होता हरियाणामध्ये. 1999 आणि 2000 साली त्यांचा मुख्यमंत्री होता. 2019 मध्ये 2014 मध्ये त्यांचे जवळपास 19 आमदार होते, पण त्यानंतर पक्ष अत्यंत डबघाईला आला. 2001 मध्ये पक्षाचे जे संस्थापक अध्यक्ष होते देवीलाल यांचं निधन झालं. त्यानंतर पक्षाचा संघर्षशील काळ सुरू झाला. सध्या त्यांना जर उभारी घ्यायची असेल तर बहुजन समाज पार्टीला सोबत घ्यावा लागणार आहे आणि त्यांनी तशी ती युती देखील केली. 2019 मध्ये देखील हा प्रयोग झाला होता, परंतु त्यांची युती ही टिकली नाही. युती ही विधानसभेत टिकली नाही, लोकसभेत टिकली नाही आणि परिणामी दोन्ही पक्षाला फटका याचा बसला. मित्रांनो, इंडियन नॅशनल लोकदल यांनी भारतीय जनता पार्टी सोबत देखील अलायन्स केलं होतं. लोकसभेचे 2014 मध्ये 2 खासदार देखील निवडून आले होते, परंतु हे अलायन्स जास्त दिवस टिकलं नाही आणि शेवटी हे तुटलं. सध्या दोन्ही पक्षाला आपलं जे पक्ष आहे तो मोठा करायचा आहे. एक हरियाणामध्ये आपला राज्य स्थापन करायचं आहे. त्यामुळं बहुजन समाज पार्टी जी की मायावतीची आहे, मान्य कांशीराम साहेबांची आहे, आंबेडकरवादी पार्टी आहे, त्या पार्टीला देखील आपलं नवी संजीवनी हरियाणामधून मिळते का? उत्तर प्रदेशमध्ये
जो त्यांचा संघर्ष चालू आहे तो हरियाणामध्ये येऊन तो संघर्ष एका नवे संजीवनीमध्ये निर्माण होतोय का, आणि हरियाणामध्ये जर यश मिळालं तर त्याचा परिणाम देशभरात होईल का, आणि उत्तर प्रदेशमध्ये याचा परिणाम होईल का, हे पाहायचं आहे. बहुजन समाज पार्टीला आकाश आनंदच्या रूपात एक नवं नेतृत्व मिळालेलं आहे. मायावतीवर अनेक आरोप होत आहेत, त्यामध्ये आकाश आनंद एक चांगलं नेतृत्व, आक्रमक नेतृत्व उभं राहिलेलं आहे. त्यामुळं मान्य कांशीराम साहेबांची बहुजन समाज पार्टी आणि इंडियन नॅशनल लोक दल हे संयुक्तरित्या एकत्रित येऊन हरियाणामध्ये काही चमत्कार करतात का, काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी यांना पर्याय म्हणून हरियाणामध्ये उभं राहतात का, हे पाहणं अत्यंत महत्वाचं आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय, हरियाणामध्ये काय चित्र उभं राहील? बहुजन समाज पार्टी आणि इंडियन नॅशनल लोक दल यांची जी आघाडी निर्माण झाली ही यश मिळू शकेल का, की पुन्हा तिथे बीजेपी येईल, किंवा मग काँग्रेस आणि इंडिया आघाडी तिथे निवडून येईल, त्यांची सत्ता येईल? याबद्दल आपलं मत काय ते कमेंटमध्ये जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांमध्ये शेअर करा. भेटूयात नव्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद.